वसमत मतदारसंघातील कोर्टा येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी मतदार राजा यांच्याशी हितगुज केली। यावेळी गावातील संपूर्ण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या विधानसभेला सर्वांनी संधी दिली तर क्रमांक सर्वे कामे करण्यात येतील। गेल्या 10 वर्षातलं देशातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं 7.5 वर्षाचं राजकारण आपण पाहिलं। राजकारण मोठ्या लोकांच्या आणि मुख्य शहरांच्या केंद्रबिंदू भोवताली फिरते। शहराचा विकास, स्मार्ट सिटीज, स्मार्ट शहर, बुलेट ट्रेन, विमानतळांचा विकास, अदानी अंबानीचा विकास यांच्या भोवती देशातील राजकारण फिरते। महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं झालं। इतका गढूळ राजकारण महाराष्ट्रात कधीच नव्हतं। सत्ता आणि खुर्चीसाठी अमंगल खेळ खेळला जातो। शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली होती। राष्ट्रवादी शरद पवार यांनी स्थापन केली होती। आमदार साहेबांना पण देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत फूट पाडली। एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार विकत घेऊन फूट पाडली। अजित पवार 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि महाराष्ट्रामध्ये कधी गढूळ नव्हतं एवढं राजकारण या लोकांनी घडवून केले, अशी टीका करत येणाऱ्या विधानसभेला आपण मला उभा केलेत, त्यामुळे सर्वांनी मिळून मला मदत करावी, असे जयप्रकाश दांडेगावकर बोलताना म्हणाले। अशी विनंती आहे की इतका उंचीचा माणूस, इतका परिपक्व विचाराचा माणूस, विचाराची आणि विकासाची सतत कास धरून पुढे पुढे मार्गक्रमण करणारा आणि आपल्या मध्ये एक कर्तृत्व निर्माण करण्याच्यासाठी किंवा आपली जी कार्यशैली आहे ती अधिक सुधारावी, सामान्य माणूससुद्धा कार्यप्रवण व्हावा, सामान्य माणूससुद्धा कामाला लागावा, काम करण्याचीच त्यांची वृत्ती हिसकावून घेणं ही त्यांच्या वृत्तीमध्ये बसत नाही। आणि सध्या जे चाललंय, माऊलींनी सांगितलं की या योजनेमधून त्या योजनेमधून आपल्याला जे काही मिळतंय, ठीक आहे, शासनाचे आपण त्याबद्दल आभार मानूया, पण आपल्यामध्ये जी कार्य करण्याची ऊर्जा आहे ती ऊर्जा शासन आपल्याकडून हिरावून घेत आहे असं मला वैयक्तिक वाटतं। आणि एक वेळेस अशी परिस्थिती येणार आहे की आपल्यामध्ये काम करण्याची, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचं कार्य करण्याची ही क्षमताच राहणार नाही। आणि त्यावेळेस समजा यदाकदाचित ह्या योजना काढून घेतल्या किंवा बंद केल्या, त्यावेळेला आपली अवस्था घरकाना घाटका होणार आहे। म्हणजे कुठंच राहणार नाहीत आपण धड कष्टही करू शकणार नाहीत आणि मला तर वाटतं की दैनंदिन रोजीरोटीसुद्धा कमवण्याची क्षमता आपल्यामध्ये त्यावेळेला राहणार नाही। आणि म्हणून हे नको किंवा याला बाजू देऊन साहेबांचं मत स्पष्ट आहे की चावडीवर बसून वाकड्या तिकड्या गप्पा करण्याच्या पेक्षा सतत सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि आपलं शेत, आपली जनावरं, आपल्या सगळ्या ज्या काही गोष्टी कार्याच्या आहेत त्याच्यामध्ये आपण मन रमवलं पाहिजे, म्हणजे आपण सतत कृतिशील असलं पाहिजे। मागितल्या मी सुरुवातीलाच सांगतो की आपण जर विधानसभेची संधी दिली तर क्रमाक्रमानं या सगळ्या मागण्या मी निश्चितपणे पूर्ण करीन। गेल्या 10 वर्षातलं देशातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं 7.5 वर्षातलं राजकारण आपण पाहिलं तर राजकारण केवळ मोठ्या माणसांच्या शहराच्या केंद्रस्थानी फिरतंय। शहरांचा विकास, स्मार्ट सिटीज, स्मार्ट शहर, बुलेट ट्रेन, विमानतळाचा विकास, अदानी अंबानीचा विकास याच्याभोवती देशातलं राजकारण चालू आहे। महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं झालंय। इतकं गढूळ राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं। सत्ता आणि खुर्चीसाठी अमंगळ खेळ खेळले जातात। शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली होती, राष्ट्रवादी शरद पवार यांनी स्थापन केली होती, पण देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेत फूट पाडली। शिंदे साहेब 40 आमदार विकत घेऊन बाजूला पडले। अजित पवार 40 आमदार विकत घेऊन बाजूला पडले आणि महाराष्ट्रामधलं कधी गढूळ नव्हतं एवढं गढूळ राजकारण आपण आता बघतोय।